विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व हे कंत्राटदार जे आहेत ते आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भला मोठा मोर्चा जो आहे या ठिकाणी आपल्याला काढलेला पाहायला मिळतोय। गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहे त्यांची मागणी होती, कारण का थकीत बिलांचे पैसे जे आहेत त्यांना अद्यापही शासनाकडून मिळालेले नाहीयेत। नक्की जर आपण बघितलं तर ह्या सर्व कंत्राटदारांचा मोलाचा वाटा जो आहे तो राज्याच्या विकासामध्ये आहे। त्यामुळे जर आपण बघितलं तर त्यांच्याकडून जो आहे राज्यामध्ये विकास केला गेला, मात्र त्यांची अद्यापही बिलं जी आहेत ती अदा केलेली नाहीयेत। त्यामुळे आता हे सर्वच कंत्राटी कामगार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी थेट ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून ते आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी हा मोर्चा जो आहे तो काढलेला आहे आणि आज ते जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना निवेदन देणार आहेत। नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून बिलं देण्याची मागणी जी आहे ती या सर्वच कंत्राटी कामगारांनी केलेली होती, मात्र अद्यापही त्यांना कोणत्याही प्रकारचं बिल जे आहे ते राज्य शासनाकडून अदा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता हे सर्वच कंत्राटी कामगार जे आहेत आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आज धडक मोर्चा जो आहे तो ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाणे असो, पालघर असो, अनेक ठाणे जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील हे सर्वच कंत्राटी कामगार जे आहेत त्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयावर जे आहे धडक दिलेली आपल्याला पाहायला मिळते। भला मोठा हा मोर्चा जो आहे तो आता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ठाणे जे आहे तिथून ते आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे सर्वच कंत्राटी कामगार जे आहेत निवेदन देखील देणार आहेत। मात्र त्या अगोदर जर बघितलं तर त्यांनी हा मोर्चा काढून जो आहे हा सरकारचा एक प्रकारचा निषेध जो आहे तो केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। गेली अनेक महिन्यांपासून या कंत्राटी कामगारांची मागणी होती, मात्र त्यांच्या मागणीकडे जे आहे सरकार कुठेतरी दुर्लक्ष करत होतं। त्यामुळे आता ह्या संतापलेल्या कंत्राटदारांनी जे आहेत चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जर आपण बघितलं तर हा मोर्चा जो आहे तो काढलेला आहे। मोर्चा खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि नक्की जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे सर्व कामगार वर्ग जे आहे ते या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हजारोच्या संख्येने हे कंत्राटदार जे आहेत ते आता ह्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासूनची जी काही मागणी जी होती कंत्राटदारांची, त्यांची थकीत बिलं जी आहेत ते अजूनही राज्य शासनाने दिलेली आहेत। त्यामुळे आता सर्वच कंत्राटदार जे आहेत आक्रमक झालेले आहेत। त्यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, ठाणे जिल्हा मजदूर सहकारी संस्था, राज्य अभियंता संघटनेच्या वतीने हा मोर्चा जो आहे तो त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे। आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देखील देण्यात येणार आहे। मात्र तत्पूर्वी हा मोर्चा जो आहे तो आता काढण्यात आलेला आहे। हजारोंच्या संख्येने जे आहेत सर्वच कंत्राटी कामगार या ठिकाणी आपल्याला एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विरोधात आपण इथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंडळी, गेले कित्येक वर्ष आपण बिलांसाठी अतिशय सरकारी दरबारी खेटे घालून सुद्धा आपल्याला बिल मिळत नाही। आज तरी स्वतःच्या जीवात ठेकेदार मोठे झाले असताना सुद्धा आज त्यांना पुढे राहणं घरादाराचं दागिने ठेवून त्यांना काम पुढे करावं लागतं। शासन एकतर आम्हाला नफा दिला नाही, पण त्यावेळेस आम्हाला आम्ही रजिस्ट्रेशन केलं, आमच्या जीवावर आम्ही जगतो, तर त्याला सुद्धा आम्ही काम करत असताना त्याचं बिल देत असताना 2-2, 4-4 वर्ष बिलाची थकबाकी राहिली जाते। त्याचं व्याज देणारे काय शासन आम्हाला? याची वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाकडून आपण मोर्चाचं आयोजन केलेलं। मंडळी, विविध शासनाचे योजना जलजीवन मिशन त्याच्यामध्ये आहे। या जलजीवन मिशनमध्ये अनेक जास्त गाठी टाकलेल्या आहेत। त्याचे काय सरकार आहे शासनाने आणि जागेचे पैसे सोडायचे नाही, खर्च सोडायचे, पैसे देऊन सोडायचे आणि वर चांगला लावायचा, ही मोगलाई आली का? आपल्याकडे पण PWD मध्ये बजेट प्रोग्राम करायचा आणि भरपूर त्यांच्या सगळं काय त्यांना बिलासाठी खडे घालायचे, हे याला कुठेतरी म्हणजे आपण पूर्णी पाहिजे। आणि त्यानिमित्त आज सगळं कॉन्ट्रॅक्टर बंधू भगिनीचं जागा झालेलं आहे, जुने जागा झालेले आहे, लेबर सोसायटी जागा झालेल्या आहे आणि कॉन्ट्रॅक्टर जागा झालेला आहे। ही मनातली हक्क ही वेदना 14 आणल्याशिवाय शासनाला जागा येणार आम्हाला अपेक्षा होती।
देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा एक आर्थिक शिस्तीचा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री असताना जी आमच्यावर वेळ येते ते तरी आपल्याला थांबवावं लागेल. अजित पवार सारखे शरद पवारांचे केले असणारे आर्थिक शिस्तीचं नियोजन असणारी मंडळी आज राज्याची खरी उत्पत्ती की काय आणि कॉन्ट्रॅक्टर हा त्याचा पाया आहे. आम्ही भीक मागत नाही. आता घोषणा आपण दिल्या आपल्या हक्काचे आपण पैसे मागतो आणि शासनाला मदत करतो. नव्हे आपण सावकार आहोत की काय 2-4 वर्ष आपली बिलं होत नाही. याची कुठेतरी वाचे सरकारने आम्हाला त्यातून उडवलं पाहिजे. नाहीतर उपासमारीची वेळ येईल आणि आत्महत्याचा पर्याय आम्हाला शेवटचा राहील. या निमित्तानं दादा बाईट घेऊन त्याची काय बोलू द्या. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने जे आहे मोर्चा काढण्यात आलेला आहे सर्वच आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने या संदर्भात आंदोलनं करण्यात आलेली आणि बेरोजगार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बेरोजगार संघ यांची काय त्रास होतोय सध्या बिलाच्या बाबतीत याचं निवेदन देण्यासाठी आणि आमच्या मनात वेदना आहेत या व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या कलेक्टर साहेबांना शासनाच्या दरबारी आमचं मन व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. ठाणे जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांचा जो प्रश्न विचारला तर आज एवढी वाईट अवस्था आहे की 650 मजूर सहकारी संस्था ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये आहेत आणि या 650 मजूर सहकारी संस्थेमध्ये जवळजवळ 300 ते 250 संस्थांनाच फक्त या ठिकाणी मजूर सहकारी संस्था ठाणे जातात. कामं दिलेल्या मजूर सहकारी संस्था फक्त एक वर्क ऑर्डर 1 रुपयाच्या वर्क ऑर्डरवर आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व मजूर सहकारी संस्था 1 रुपयाच्या वर्क ऑर्डरवर 10, 20, 25, 50 लाखाची कामं ही करते आणि ही करते कुठल्या विषयावर शासनाच्या विश्वासावर आणि ही कामं कुठल्याशी असतात लोकनियुक्त लोकांसाठी जनकल्याणासाठी जी कामं असतात लोकांसाठी जो उपलब्ध असतात त्याची असतात. केलेल्या कामांना योग्य त्या वेळी निवेदन देणं त्या कामाला केलेल्या कामाचे पैसे देणं एवढंच आमचा निकाल आहे. परंतु आमच्या सुद्धा आता मर्यादा संपलेल्या आहेत. आज अशी अवस्था आहे की काम केल्यानंतर 2-5 वर्ष जर कामाची बिलं मिळत असतील तर त्या माणसाने करायचं काय. आज अशी अवस्था आहे की काही लोक बेरोजगार झालेले आहेत. काहीच अशी अवस्था आहे जर पैसे वेळेवर दिले गेले नाही तर त्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. हे आजचे निवेदन देण्यासाठी शेवटचं आमचं निवेदन देण्यासाठी आमच्या मनाचा व्यक्त करण्यासाठी आज आम्ही शासनाच्या दरबारी आलो आणि याची दखल शासनाने जरूर घ्यावी. आम्ही कुणाची आमची घरची कामं केलेली नाहीत. ही लोकनियुक्त लोकांच्या उपयोगी शासनाने सांगितलेली कामं आम्ही केलेली आहेत आणि त्याच्या कामाचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे आणि हे लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन या बाबतीत योग्य तो तोडगा काढून मार्चच्या अखेरीसपर्यंत ही जी थकलेली बिलं आहेत ही बिलं शासनाने आम्हाला दिलीच पाहिजेत. हे देण्यासाठी आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. एवढंच देऊया मग आपण माहिती देऊया महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा हरिनिधी आमच्या हक्काचा हरिनिधी आमच्या हक्काचा कोण बोलतो देणार नाही कोण बोलतो देणार नाही. कंत्राटदार गावतोय घाम कंत्राटदार गावतोय घाम थोडं पकड ओके वर पकड थोडा वर पकड. साहेब काय सांगाल प्रतिश्रुती आक्रोश आंदोलन केलेलं आहे तुम्ही. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आज हा मोर्चा घेतलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतोय. मागच्या 2 वर्षापासून आम्ही अक्षरशः मेहताकुटीला आलेलो आहोत. आम्ही शासनाला वारंवार विनंती करतोय. आम्ही लेखी निवेदन दिलं, आम्ही तोंडी येऊन भेटलो,
मधल्या काळामध्ये आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांनी विविध प्रश्नासाठी, मग गणपतीचा उत्सव असू द्यात, दीपावलीचा असू द्यात, नवरात्र उत्सव असू द्यात किंवा मार्च एंडिंगचा असू द्यात, आम्ही वारंवार शासनाकडे येऊन आम्ही सांगत गेलो की आम्हाला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या. आताच आमच्या बंधूंनी एकाने सांगितलं की हा जो निधी आम्ही काम केलेला आहे, हे काम आम्ही आमच्या स्वतःच्या हितासाठी केलेलं नाहीये. हे जनतेचं काम आम्ही जनतेसाठी केलेलं आहे. लोकप्रतिनिधींनी भांडून, त्या आमदारांनी, त्या खासदारांनी, त्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांनी भांडून शासनाकडनं ही कामं पास करून घेतलेली आहेत. त्याचं रीतसर टेंडर निघालं. ते टेंडर निघाल्यानंतर आम्ही आमच्या घरचा निधी टाकून ही कामं पूर्ण करून दिलेली आहेत. आज मोदीजींचं स्वप्न आहे की भारत हा विकसित भारत घडावा, पण तो विकसित भारत घडत असताना खरोखर त्या विकसित भारताला हे शासन कुठेतरी खीळ बसवत नाहीये का? आपण हा उद्याचा जो आधुनिक भारत घडवायचा असेल त्यासाठी तुम्ही कंत्राटदारांची देयकं द्यायला पाहिजेत. आज निवेदन करतो मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला. ठाण्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही वारंवार त्यांच्याकडे निवेदने दिली. आता आमची देवाभाऊंना विनंती आहे की साहेब आता तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, कंत्राटदारांनी करायचं काय? वारंवार आम्ही तेच सांगतोय. $5 ट्रिलियन आपल्याला इकॉनॉमी करायचं असं माननीय देशाचे पंतप्रधान विकास पुरुष यांचं स्वप्न आहे. पण ते 5 ट्रिलियनची जर आपल्याला इकॉनॉमी करायची असेल तर कंत्राटदारांची देयकं तर द्यायला पाहिजेत. कारण की आमच्या देयकांमधून 22% निधी हा आम्ही शासनाला त्वरित देत असतो. मग तो जीएसटीचा परतावा असू द्यात, तो इन्कम टॅक्सचा परतावा असू द्यात, तो सिक्युरिटी डिपॉझिटचा परतावा असू द्यात किंवा तो सेसचा असू द्यात किंवा इन्शुरन्सचा परतावा असू द्यात, हे परतावे आम्ही शासनाला ताबडतोब देत असतो. मग $5 ट्रिलियन जर आपल्याला इकॉनॉमी साध्य करायची असेल तर हे 22% 23% शासनाला पुन्हा मिळणार आहेत की नाही, हे शासनाने थोडं तरी याचा विचार करावा. आज बजेट सत्र आहे. आज माननीय आमचे तिजोरी कुठे आहे? आपली तिजोरी द्या इकडे. त्या तिजोरीमध्ये आम्ही म्हणतोय, अजितदादांना आम्ही विनंती करतोय त्या तिजोरीच्या माध्यमातून की जसं ज्ञानेश्वरांची ज्यावेळेस ताटी बंद झाली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तसं आता अजितदादांना आम्ही विनंती करतो की दादा या तिजोरीचं दार उघडा आणि आम्हाला निधी द्या दादा. एवढं बोलतोय. याच्यातनं सुद्धा जर आता त्यांना जर वाटत नसेल तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावरती राहील. सातत्यानं आंदोलन केलं जातं पण सरकार लक्ष देत नाही. आता पुढची भूमिका काय असणार आहे? अत्यंत योग्य प्रश्न आहे. मला असं वाटतं की शासन हे बहिरं होत चाललंय की काय, मला काही लक्षात येत नाहीये. शासन असं का आमच्यावरती अन्याय करतंय की आम्ही कोणासाठी पैसे मागतोय? आम्ही आमच्याच केलेल्या कामाचे पैसे मागतोय ना, ते तर तुम्ही द्यायला पाहिजे ना, का देत नाहीयेत? बरं, शासनाकडे जर पैसे नसतील तर त्यांनी विकासाची कामं काढू नये. आता जर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बघत असाल किंवा शासनाची कुठलीही वेबसाईट काढा, कुठल्याही डिपार्टमेंटची काढा, मग ती सार्वजनिक बांधकाम खातं असू द्यात, ती महापालिका असू द्यात, ती जिल्हा परिषद असू द्यात, पीएमजीएसवाय असू द्यात, सिंचन भवनाची असू द्यात, कुठल्याही तुम्ही जर वेबसाईटवर गेला शासनाच्या टेंडरच्या ह्याच्यावरती तर तुम्हाला लाखो करोडोच्या निविदा आज सुद्धा उपलब्ध झाल्या दिसतात विक्रीसाठी. तर शासनाकडे पैसे नाही आहेत ना, मग शासनाने निविदा का काढताय? त्यांनी ताबडतोब या निविदा बंद कराव्या आणि पहिला 2-3 वर्षापासून आमची जी थकबाकी राहिलेली आहे शासनाने ती पहिला द्यावी आणि मग निविदा काढाव्या आणि मग विकासाचं पर्व आणि मग ह्या गोष्टी त्यांनी कराव्या असं मला वाटतंय. अधिवेशन पण चालू आहे, काय पुढचं? आज अधिवेशन आहे. परवाच्या दिवशी 2-4 आमदार लोकप्रतिनिधींनी विधानसभेमध्ये कंत्राटदारांच्या देयकांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे की कंत्राटदारांची देयकं देण्यासाठी अजितदादांना आम्ही विनंती केलेली आहे कारण की अर्थखातं त्यांच्याकडे. मग आज आम्ही दादांना तेच म्हणतोय, तुम्ही अर्थसंकल्प आज मांडणार आहात, मग या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही आमचा विषय घेणार आहात की नाही? एकीकडे अजितदादा म्हणतायत की आम्हाला कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर जे असतील ते आम्हाला कार्यकर्ते नको. मग जर बघितलं जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर नको आहेत कार्यकर्ते, मग तुम्ही ज्यांच्याकडनं कामं करून घेतले त्यांना देयकं द्या ना तुमची. तुमच्या कंत्राटदारांना तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका देऊ त्यांना, तुम्ही कार्यकर्त्यांना का करून घेऊ? पण तुम्ही उर्वरित जो कंत्राटदार आहे, जो काम करणारा कंत्राटदार, त्याची देयकं द्यायला पाहिजेत. आणि म्हणून माझ्या अजितदादांना विनंती आहे की येत्या या 2 तासानंतर जो अर्थसंकल्प सामील होणार आहे, बजेट ते घोषित करणार आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी तातडीने आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा ही आमची त्यांना विनंती आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा हातात तिजोरी घेऊन जे आहे सरकारला एक प्रकारची मागणी जी आहे ती या सर्व कंत्राटदारांनी आपल्याला केलेली पाहायला मिळते. कंत्राटदारांनी एक अनोखी जी काही आपण पहिलं मागणी जी आहे ती हातात तिजोरी घेतलेली आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांना देखील ह्या सर्व कंत्राटदारांनी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर आमची बिलं जी आहेत ती अदा करून द्यावी, अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही अशा पद्धतीचं अजितदादा दार उघडा, तिजोरीचं दार उघडा अशा पद्धतीच्या एका अनोख्या घोषणा ज्या आहेत त्या कंत्राटदार कामगारांनी या ठिकाणी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.